नमस्कार ध्येयवीरांनो. ध्येयवीर MPSC UPSC यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या तमाम ध्येयवीरांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. तर मी याच्या आधीच्या लेक्चरला आणि त्याच्या आधीच्या लेक्चरला, दोन्ही लेक्चरला या टॉपिकचं महत्त्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे. इकॉनॉमिक्स अवघड जातो हा जो बाऊ केला जातो सगळ्यांकडून, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा टॉपिक आहे. तर या टॉपिकमध्ये ज्या संकल्पना आहेत, काही टेक्निकली संकल्पना आहेत, त्या समजणं थोडं अवघड जातं आणि खूप चांगल्या विद्यार्थ्यांना देखील ह्या समजलेल्या नाहीत आजही तितक्या चांगल्या. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा अख्ख्या संबंध इकॉनॉमिक्स विषयाला अवघड करून टाकतो. आणि मग त्यामुळे काय होतं की हीच गोष्ट समजली नसल्यामुळे पुढे वाचण्यात एवढा इंटरेस्ट राहत नाही. कारण की याच्यातले जे शब्द आहेत, जसं राष्ट्रीय उत्पन्न असेल, GDP असेल, GNP असेल, NDP असेल, NNP असेल, ह्याच्या संकल्पना आहेत किंवा हे जे शब्द आहेत हे कंटिन्यू आपल्याला पुढे अभ्यासाला येतात. प्रत्येक टॉपिकमध्ये कुठे ना कुठे GDPचा उल्लेख येतो, राष्ट्रीय उत्पन्नाचा उल्लेख येतो. आणि हे कन्सेप्टच क्लिअर नसल्यामुळे मग पुढचंही काही समजलंच असं नाही. आणि त्यामुळे मग आपल्याला काय होतं की बोर वाटते इकॉनॉमिक्स वाचायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग आपल्याला याच्यामध्ये अवघड जाणं आणि या विषयाचा कंटाळा येणं, रटाळवणं वाटणं अभ्यासात, हे जवळजवळ जेन्युअनली खूप म्हणजे 50%पेक्षाही जास्त मुलांचा प्रॉब्लेम आहे की हा विषय अवघड जातो. तर हा विषय सोपा करण्यासाठी आपण आपला पहिला व्हिडिओ नक्की बघा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पहिला व्हिडिओ नक्की पाहायचा जाऊन, ज्यामुळे हा विषय तुम्हाला सोपा वाटेल. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो पण नक्की पहा. आणि आता हा तिसरा व्हिडिओ आहे इकॉनॉमिक्सच्या लेक्चर सिरीजमधला. तर याच्यामध्ये आज आपण हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे याच्यामध्ये GDP काय आहे ह्या गोष्टी तर आपण पाहणारच आहोत. पण आज आपल्याला सुरुवातीला काय पाहायचं, तर नेमकं राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये दोन शब्द आहेत, नीट लक्षात घ्या. एक आहे राष्ट्रीय आणि दुसरं आहे उत्पन्न. तर ते आपल्याला फोडायचे आणि ते व्यवस्थित पाहायचे की नेमकं काय आहे. तर हे आपल्याला सुरू करण्यापूर्वी मला एक विनंती करायची की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्याने लगेच खाली लाल रंगात सबस्क्राईब असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल, तिथे लगेच क्लिक करा आणि सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी तुम्हाला बेल आयकॉन येतो, घंटेच्या आकाराचा बेल आयकॉन येतो, त्याच्यावरती क्लिक करा, त्याला पर्सनलाइज करा. म्हणजे तुम्हाला लगेच पुढं जो व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. दुसरी एक रिक्वेस्ट आहे की सर्व मुलांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही शिकू द्या या गोष्टी, त्यांच्याही या गोष्टी क्लिअर होऊ द्या. हे तुमचं काम आहे, आमचं काम देणं आहे, तुमचं काम ते पसरवणं आहे. तर पहा, अर्थशास्त्रामधलं राष्ट्रीय उत्पन्न. आता मला तुम्हाला इथे सगळ्यात आधी एक छोटीशी कथा सांगायची हे विश्लेषित करण्यापूर्वी. आता ही कथा खूप छोटीशी आहे, फक्त त्या कथेकडे तुम्ही ते लक्ष द्या, मला ती कथा सांगायची आहे. तर पहा, आता तुम्हाला जो व्यक्ती इथं शिकवतोय त्यांचं नाव आहे निलेश डावखरे. मी स्वतः, माझं नाव निलेश डावखरे आहे. आणि ही कथा जी आहे ती माझ्या आत्याची आहे, म्हणजे माझी जी आत्या आहे तिच्या इकडची ती कथा आहे. तर माझी आत्या अहमदनगरमधील एका श्रीगोंदा तालुक्यात एका गावी राहते. असं मी लहानपणी जिथं आत्याचित होतं तिथलं थोडंसं सांगतो तुम्हाला. याच्यात बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक आहेत, पण मला एक कथा बनवावी वाटली म्हणून मी ती बनवलेली आहे. तर ती अहमदनगरमध्ये माझी आत्या राहते. ज्या गावात माझी आत्या राहते तिथं आत्याचं खूप मोठं शेत आहे. आत्याला शेती भरपूर आहे, बागायती. आणि त्या शेतीमध्ये ऊस लागवड जास्त केली जाते आत्याच्या. तर ही जी ऊस लागवड केली जाते, तर आत्याच्या तिथं शेती पारंपरिक आणि तिथं एकत्र कुटुंब पद्धती आणि तिथं शेती केली जाते. शेतीबरोबरच आत्याच्या तिथं काय काय आहे अजून, तर आत्याचे एक ट्रक आहे, आत्याचे एक बोलेरो आहे, आत्याचे एक ट्रॅक्टर आहे. आता ट्रक आहे, बोलेरो आहे, ट्रॅक्टर आहे, कारण की आत्याचे मिस्टर आणि त्यांचे 2 भाऊ, असे 3 भाऊ आहेत. त्यानंतर आत्याचे जे सासरे आहेत, आत्याचे सासरे म्हणजेच जे आजोबा आहेत, त्याच्यानंतर आत्याची मुलगी, आपण इथं महत्त्वाचेच कॅरेक्टर पाहतोय. आत्याची मुलगी ती खूप हुशार आहे, इंजिनियर आहे आत्या. आणि आत्याचा मुलगा इकडे तो पण हुशार आहे आणि तो आता नोकरीला लागलेला आहे. तर आत्याचा मुलगा बेंगलोरला नोकरीला लागलेला आहे का IT कंपनीमध्ये. आत्याच्या मुलीला स्कॉलरशिप चालू आहे, म्हणजे स्कॉलरशिप मिळते ती हुशार असल्यामुळे. आजोबांना पेन्शन मिळते ते रिटायर्ड असल्यामुळे. आणि आत्याला पगार मिळतो कारण की आत्या शिक्षिका आहे, हे लक्षात ठेवा. तर आता ह्या स्टोरीमध्ये आपण काही कॅरेक्टर पाहिलेले आहेत. आपण परत रिपीट करतोय. माझी आत्या अहमदनगरमध्ये राहते. आत्याला शेती आहे भरपूर. आत्याच्या शेतीमध्ये ऊसाची लागवड प्रचंड प्रमाणात केली जाते. आत्याच्या घरी ट्रॅक्टर आहे, ट्रक आहे, बोलेरो आहे. आत्याचा मुलगा बँगलोरला IT कंपनीत कामाला आहे, त्याच्यामुळे बोलेरो तो तिकडे घेऊन गेलेला आहे. आत्याचे मुलगी खूप हुशार आहे, तिला स्कॉलरशिप चालू आहे. आत्याचे सासरे जे आहेत त्यांना पेन्शन चालू आहे. आता
आत्याचे ऊस उत्पादन होतं आणि गुऱ्हाळ चालवलं जातं. गुऱ्हाळ म्हणजे ऊसापासून गूळ तयार करण्याची प्रक्रिया असते. ते गुऱ्हाळामध्ये काही कामगार कामाला आहेत. त्या गुऱ्हाळातून जे काकवी वगैरे तयार होते त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करण्याचे उत्पादन केंद्र आत्याने एक छोटीशी जागा भाड्याने घेऊन गावातच ते केंद्र इस्टॅब्लिश केलेलं आहे. तिथे वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले जातात. मग गुळाच्या ढ्यापा पॅकिंग असो, मग सेंद्रिय गूळ, रासायनिक गूळ, त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंग असतात. 1 किलोची पॅकिंग, अर्धा किलोची पॅकिंग, पावशेरची पॅकिंग, छटाक बेटाकची पॅकिंग अजिबात नाही. त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं काम काय आत्याच्या तर नांगरट करणं, स्वतःच्या वावरात करणंच बरोबर गावातील जे इतरांचे शेती आहेत तिथं पण नांगरटीचे कामं करणं हे ट्रॅक्टरचे कामं आहेत. आणि आत्याच्या गावात एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे एका वेगळ्या माणसाची, जो बाहेरचे आहेत. ती ट्रान्सपोर्ट कंपनी आत्याच्या गावाला आहे. आणि आत्याच्या त्यांचे पण एक ऑफिस आहे, ते कोल्हापूरला आहे. आत्याचं त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे. आता का तर इथं जे पण गुळाचे पदार्थ तयार होतात ते सगळे ट्रकमध्ये भरून कोल्हापूरला नेऊन विकले जातात किंवा तिथल्या बाजारपेठेत विकले जातात. हे काम चालतं. त्याच्यामुळे तिकडे आत्याचं त्यांचं एक ऑफिस आहे. तर आता हे सगळं एकंदर पसारा तुमच्या जर लक्षात तुम्ही घेतला तर इथं आपण काय गोष्टी पाहिल्यात नीट लक्षात घ्या. जे आजोबा आहेत ते घेतात पेन्शन, मुलगी काय घेते, शिष्यवृत्ती, आत्या काय घेते, पगार. बरोबर. आत्याचा मुलगा काय घेतो, बेंगलोरला पगार घेतो. आता बोलेरो जरी त्याच्याकडे असली, ही बोलेरो, तरी ती बोलेरो नुसती उभी नसते. ती बेंगलोरमध्ये पण ट्रान्सपोर्टमध्ये वेगवेगळे कामं देत असते, सेवा म्हणजे पॅसेंजरला नेणं आणणं. आत्याच्या मुलाला कंपनी सोडल्यानंतर बाकीच्या शिप पण त्यांनी तिथं भाड्याने लावलेली. त्याच्यामुळे ती बोलेरो पण, त्या बोलेरोचं पण भाडं तिला बोलेरोला येत असतं. या ट्रकचं पण भाडं ट्रकला येत असतं. ओके. ह्या जो ऑफिसमध्ये कामाला माणूस ठेवला आत्याने त्यांनी, त्याला पगार जातो. ओके. हे जे कामगार आहेत ह्या कामगारांना पण पगार जातो. म्हणजे त्यांची जी मजुरी ते मजुरी दिली जाते. ह्या ट्रॅक्टरला काय येतं, ह्या ट्रॅक्टरला पगार येईल का, जो काय असेल ठरलं त्याचा मोबदला ट्रॅक्टरला मिळून जातो. त्यानंतर हे जे उत्पादन केंद्र जमीन आत्याने भाड्याने घेतलेली त्याला भाडं द्यावं लागतं आत्याला. ट्रॅक्टरचं पण भाडंच असतं, लक्षात ठेवा. ट्रकचं भाडं, ट्रॅक्टरचं भाडं, बोलेरोचं भाडं, बरोबर आहे. याचं पण भाडे झालं. बोलेरोवर जो माणूस कामाला ठेवला त्याला जाणार पगार, बरोबर आहे. हा जो ट्रान्सपोर्टमध्ये जो माणूस कामाला आहे ते त्याचं स्वतःचा ट्रान्सपोर्ट, तिथं आत्याच्या गावातले काही लोक कामाला आहेत, त्याने पण काही लोक बाहेरून कामाला आणले, त्यांना पण पगार दिला जातो. तर अशा प्रकारे एकंदर ही जी इकॉनॉमी तयार झालेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ही एक इकॉनॉमी तयार झालेली आहे. आता इथं जर आपण आत्याचं उत्पन्न जर गणायचं ठरवलं की आत्याचं उत्पन्न काढायचं आहे, आत्याच्या घरच्यांचं किती उत्पन्न आहे एकंदर, तर आत्याच्या घरच्यांचं उत्पन्न काढताना आपण काय काय काउंट करणार ते लक्षात घ्या. एक, आजोबांची पेन्शन काउंट करणार. आपण असं समजू की आजोबांची पेन्शन जी आहे, आपण इथं आत्याचं उत्पन्न काढू. आजोबांना दर महिन्याला 10,000 रुपये पेन्शन येते. ओके. आता हे वार्षिक उत्पन्न काढायचं आहे ना आपल्याला, आपण वर्षाला 10,000 पेन्शन पकडू. आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे करायचे आहेत. आत्याच्या मुलीला शिष्यवृत्ती पण 10,000 वर्षाला येते. आत्याला पगार पण वर्षाला 10,000च येतो असं पकडा. त्याच्यानंतर जे गुळ विकला जातो त्या गुळ विकण्यातून आत्याला 50,000 रुपये वर्षाकाठी येतात असं समजा. ट्रॅक्टरचं भाडं वर्षाला 10,000 येतं. त्यानंतर ट्रकचं भाडं 10,000 येतं. त्यानंतर बोलेरोचं भाडं 10,000 येतं. आणि आत्याच्या मुलाला जो पगार आहे तो पण आपण 50,000 पकडू, त्याला खूप पगार आहे. ओके. तर हे असं एकंदर आत्याचं उत्पन्न आहे. त्याच्यानंतर आत्याने ही जी जमीन भाड्याने घेतलेली आहे किंवा इथं जे मशिनरी लावलेली आहे त्या मशिनरीसाठी जे भांडवल गुंतवलेलं आहे ते भांडवल तिने त्याच्या मुलाकडून घेतलेलं आहे की बाबा तू आम्हाला भांडवल दे, आम्हाला असं असं एक प्रोजेक्ट टाकायचा आहे. त्याचं त्या भांडवल गुंतवल्याच्या बदल्यात त्याच्या मुलाला म्हणजे आत्याच्या मुलाला जे काय येतं ते काय येणार, व्याज येणार. व्याज म्हणजे आत्याच्या मुलाला व्याज पण येतं आहे त्याने गुंतवलेल्या भांडवलाचं. ते व्याज पण वर्षाकाठी त्याला समजा असं आपण पकडू की 10,000 रुपये व्याज येतं. तर अशा प्रकारे एकंदर जर आत्याचं उत्पादन बघितलं तर ते 10, 20, 30, 30 आणि 50, 80, 90, 100, 1 लाख, 1,10,000, हे 50,000 टाकले की 60,000, 1,70,000 म्हणजे 1,70,000 रुपये एकंदर उत्पन्न झालं आहे.
आता उत्पादन आणि उत्पन्न यातला फरक लक्षात घ्या. उत्पन्न जे असतं ते उत्पादनाचं पैशाच्या स्वरूपातील जे मूल्य पैशाच्या स्वरूपात जे व्यक्त केलं जातं त्याला उत्पन्न असे म्हणतात. तर इथं लक्षात घ्या की जे गुळ तयार झाला ते उत्पादन झालं. उत्पादन दोन गोष्टीचं होतं. कोणत्या दोन गोष्टीचं उत्पादन होतं? एक असते वस्तू आणि एक असते सेवा. या दोन गोष्टीचं उत्पादन होतं हे लक्षात घ्या. आता वस्तू कोणती आपल्याकडे? गुळ. गुळ ही वस्तू आहे. गुळ ह्या वस्तूचं उत्पादन आपण केलेलं आहे, बरोबर आहे. आणि सेवा, सेवा कोणत्या आहेत इथं लक्षात घ्या. इथं सेवा कोणत्या आहेत लक्षात घ्या. एक, ट्रॅक्टरने जी सेवा दिलेली आहे ती. आत्या शिक्षिका आहे, आत्या शिकवण्याची सेवा देते. मुलगा IT कंपनीत आहे, तो IT कंपनीत सेवा सेक्टरमध्ये काम करतो. ट्रक ट्रान्सपोर्टिंग ती सेवा दिलेली, वाहतूक व दळणवळणची सेवा. बोलेरो वाहतूक व दळणवळणची सेवा. गुळ ही वस्तू आहे. समजा ही ट्रक कोल्हापूरून येताना काही गोष्टी घेऊन येते आत्याच्या इथे कोल्हापूरून येताना. समजा असं समजू की यांनी गुळ तिकडे दिलेला आहे, पाठवला आहे, आणि तिकडून काहीतरी घेऊन येते, तर ती सेवा आहे. बरं, इथून गुळ तिकडे जातो म्हणजे हा काय झाली? तुमची निर्यात झाली. निर्यात. इथून गुळ तिकडे गेला ती झाली निर्यात. तिकडून दुसरी वस्तू घेऊन इकडं आपल्या आत्याचे झालं ते झाले आयात. समजतंय? म्हणजे आयात निर्यात ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आपल्या इथून बाहेर जाणं निर्यात, बाहेरून आपल्याकडे घेऊन येणं आयात. काय घेऊन जाणं, काय घेऊन येणं? वस्तू आणि सेवा. निर्यात आणि आयात. ओके. तर हे झालं आत्याचं उत्पन्न वर्षाकाठीला 1,70,000. तर हे झालं स्थूल उत्पन्न झालं किंवा एकूण उत्पन्न झालं. आता याच्यामधून काही गोष्टी वजा कराव्या लागतील. जर आपल्याला आत्याचं निव्वळ उत्पन्न काढायचं असेल तर हे एकूण उत्पन्न झालं ना. आता वजा काय काय करावं लागेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा आता हे सगळं आपण उत्पन्न पकडलेलं आहे. उत्पन्न पकडताना आपण काय केलं? आत्याचे जे खर्च आहेत ते सगळे कट करून फक्त उत्पन्न पकडलेलं आपण नेट. आता खर्च कोणकोणते कट करायचे आपल्याला? कामगारांचा खर्च, त्याच्यानंतर इथे शेतीमध्ये जे लागवडीचा वगैरे खर्च येईल तो खर्च, ह्या गोष्टी आपल्याला कट कराव्या लागतील आणि मग ते उत्पन्न आहे. निव्वळ उत्पन्न काढताना आपल्याला त्याच्यातून काय करावं लागेल? तर समजा आता ट्रॅक्टर काम करतोय. ट्रॅक्टर काम करताना ट्रॅक्टरचे जे टायर आहेत ते झिजणार आहेत. ट्रॅक्टरचे जे मशिनरी आहे ते झिजणार आहे. ट्रकचे जे मशिनरी ती झिजणार आहे. बोलेरोची मशिनरी झिजणार आहे. टायर झिजणार आहेत. जे उत्पादन केंद्र तिथल्या मशिनरीमध्ये काही ना काहीतरी झीज होणार आहे. ही जी झीज वर्षाकाठी ही जी झीज होत असते याचा जो खर्च असतो रिपेअरिंगचा किंवा नवीन टायर टाकायचे आहेत, नवीन गुराळामध्ये पट्टा टाकायचा आहे, नवीन मशिनरी घ्यायची काय, हा जो खर्च असतो जो झिजल्यामुळे करावा लागतो याला घसारा असे म्हणतात. डेप्रिशिएशन. हा जो घसारा असतो हा घसारा याच्यातून वजा करायचा, घसाऱ्याचा खर्च, आणि मग जी रक्कम येते ना त्याला म्हणायचं निव्वळ उत्पन्न. समजलं? म्हणजे हे स्थूल उत्पन्न झालं. समजा याच्यातून आज त्याला वर्षाकाठी 10,000 एक्स्ट्रा खर्च आला तर निव्वळ उत्पन्न झालं 1,60,000 रुपये. हे झालं नेट इन्कम. तर मग आता निव्वळ उत्पन्न ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. स्थूल उत्पन्न ही क्लिअर झाली. आपण स्थूल उत्पादनातून घसारा वजा केलेला आहे, डेप्रिशिएशन, आणि मग आपलं निव्वळ उत्पन्न निघालेलं आहे. तर इथं हे झालं आत्याचं उत्पन्न. पण इथं अजून कोण कोण उत्पन्न निर्माण करतं ते आपण पाहूयात. एक, गुराळात जे कामगार आहेत त्यांना जो पगार दिला जातो ना ते त्यांचं उत्पन्न झालं, त्या कामगारांचं उत्पन्न झालं, बरोबर आहे. त्यानंतर इथं जे भाडं दिलं जातं ना जमिनीचं, ज्या व्यक्तीला ते भाडं दिलं जाते, ज्या व्यक्तीची आपण जमीन घेतलेली आहे, ज्या व्यक्तीला ते भाडं दिलं जाते त्या भाड्याच्या स्वरूपात त्या व्यक्तीचं ते उत्पन्न झालं, बरोबर. त्यानंतर इथं ट्रान्सपोर्ट. आता इथून ट्रकने भाडं, आपल्या ट्रकने तिकडं गुळ घेऊन जायचं आहे, तिथं ट्रान्सपोर्टला ते आपल्याला सगळं ट्रान्सपोर्ट थ्रू चालतं. त्या ट्रान्सपोर्टवाल्याला आपल्याला काहीतरी पैसे द्यावं लागतात, तर ते ट्रान्सपोर्टवाल्याचं उत्पन्न झालं, बरोबर. त्याच्यानंतर इकडे पाहतोय आपण, इथं आपलं ऑफिस आहे, आत्याचं ऑफिस आहे तिकडे कोल्हापूरला. तिकडे पण ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालणार, त्या ऑफिसला पण काही ते लोक पैसे देणार, ते सेवेच्या बदल्यात दिलेला मोबदला असतो, ते पण आत्याचं काय झालं तिकडचं उत्पन्न झालं. लक्षात द्या, ह्या ऑफिसमध्ये जी व्यक्ती काम करते त्या व्यक्तीला पगार दिला जातोय कामाच्या बदल्यात, ते त्या व्यक्तीचं उत्पन्न झालं. ह्या ट्रकवरती जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला दर महिन्याकाठी पगार दिला जातो, ते त्या ड्रायव्हरचं उत्पन्न झालं. या बोलेरोमध्ये एक ड्रायव्हर आहे त्याला महिन्याकाठी पगार दिला जातो, तो त्या ड्रायव्हरचं उत्पन्न झालं. तर अशा प्रकारे इथं प्रत्येकाचं स्वतःचं उत्पन्न कॅल्क्युलेट ते लेवलला केलं जातं. जसं आता आत्याच्या कुटुंबाचं आपण उत्पन्न कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हे जे उत्पन्न कॅल्क्युलेट केलेलं आहे इथं आपण उत्पन्नाची विभागणी केलेली नाही,
सरसकट काउंट केलेलं आहे. जसं आता पेन्शन असेल, शिष्यवृत्ती असेल, आपण सरसकट काउंट केलेलं उत्पन्न, यात काही विभागणी केलेली नाही. समजा आत्याच्या इथे एक न्यास इस्टॅब्लिश केलेलं आहे, त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे, त्या ट्रस्टला देणगी दिलेली लोकांनी, लोक देणगी देतात आत्याच्या ट्रस्टला, बरोबर. तर हे ट्रस्ट आहे. तर जी देणगी दिली जाते ते पण आत्याचं उत्पन्नच झालेलं आहे, ते पण आत्याच्या उत्पन्नातच ते पैसे आलेले. तर अशा प्रकारे हे उत्पन्नाचे विविध स्रोत आपण पाहिले आणि उत्पन्न कोणाला कोणकोणत्या मार्गाने मिळतं हे आपण पाहिलं. तर हे पाहिल्यानंतर उत्पन्न ही संकल्पना तुमची आता क्लिअर झाली असेल की ज्या दोन गोष्टीचं उत्पादन केलं जातं, प्रोडक्शन, ते आहेत वस्तू, गुड्स आणि सेवा, सर्व्हिसेस. या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य, पण ते पण कोणत्या, अंतिम वस्तू आणि सेवेचं पैशातील मूल्य म्हणजेच उत्पन्न. आता हे जे उत्पन्न आहे त्याचे आपण अशा प्रकारचे रूपं पाहिलेले आहेत आत्याच्या घरच्यांच्या मार्फत. तर हे जेवढं आपण पाहिलं ना, याला म्हणायचं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. सूक्ष्मलक्षी म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म, एकदम खालच्या स्तरातलं, एकदम अशा बारीक, म्हणजेच कौटुंबिक स्तरावरचं, एखाद्या कामगाराच्या पगाराच्या स्तरावरचं. मागच्या लेक्चरला आपण पाहिले, हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आणि हे जेव्हा आपण व्यापक लेवलला पाहतो ना, देश पातळीवरती, आपल्या पूर्ण देशाचं ज्यावेळेस असं आपण पूर्ण आपल्या देशाचं ज्यावेळेस आपण असं आखतो, त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. आणि ते येतं समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये, म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ते येतं. तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला मला जी सांगायची होती ती मी सांगितलेली आहे. याच्यावरून पण तुम्हाला समजलं असेलच. आता नीट लक्ष द्यायचं आहे, आपल्याला काही संकल्पना पाहून घ्यायच्या. त्या संकल्पना पाहिल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. संकल्पना इथं लिहितोय मी, हे खोडतोय मी. आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, वाटल्यास थोडंसं बॅग घेऊन स्क्रीनशॉट काढून घ्या एवढ्या गोष्टीचा. मी आता खोडतोय. आता जे उत्पन्न आहे ह्याचे दोन प्रकार पडतात, एक घटक उत्पन्न आणि एक गैर घटक उत्पन्न. ह्याचे प्रकार पडतात दोन. एक आहे घटक उत्पन्न आणि दुसरा आहे गैर घटक उत्पन्न. पहा आता घटक उत्पन्न काय असतं. घटक उत्पन्न म्हणजे काय की जे उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकांवरती जो काही खर्च होतो किंवा तिथून जे काही उत्पन्न मिळतंय त्याला घटक उत्पन्न असे म्हणतात. आता उत्पादनाचे घटक आपण पाहिलेले आहेत ते कोणते आहेत. एक आहे भूमी, दुसरा आहे श्रम, तिसरा आहे भांडवल आणि चौथा आहे उद्योजकता किंवा संयोजन. उद्योजकता किंवा संयोजन लक्षात ठेवा. ओके. तर हे झाले घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न कोणते, जे जिथं हे कोणतेही घटक नसतात, म्हणजे इथं फक्त केवळ पैशाचं हस्तांतरण असतं. केवळ पैशाचे हस्तांतरण होतं. आता पहा कसं घटक उत्पन्न आपण कोणते घटक पाहतोय, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. लक्ष द्या, हे जेवढे आहे ही भूमी आहे, इथं जे भाड्याने घेतलेली ती भूमी आहे. ह्या भूमीच्या बदल्यामध्ये रेंट दिला जातो, खंड दिला जातो त्या भूमीच्या मालकाला. तो जो दिलेला रेंट आहे, तो जो खंड आहे, ते पैशाच्या स्वरूपात दिलं जातं. ज्या मालकाला ते भेटतं त्या मालकाचं ते झालं उत्पन्न. समजलं? आलं घटक उत्पन्न. भूमी, श्रम, इथं उत्पादन केंद्रामध्ये किंवा गुराळात जे कामगार काम करतात या कामगारांना पैशाच्या स्वरूपामध्ये पगार दिला जातो, ते झालं त्या कामगारांचं उत्पन्न. हे झालं घटक उत्पन्न. श्रम. भांडवल, हे उत्पादन केंद्र स्थापन करताना ज्या मशिनरी लागल्या होत्या तिथं जे भांडवल गुंतवलं गेलं ते आत्याच्या मुलाने दिलेलं होतं आणि त्या भांडवलाच्या बदल्यात आत्याच्या मुलाला जो परतावा दिला जातो त्याला व्याज असे म्हणतात. हे व्याजसुद्धा काय झालं, आत्याच्या मुलासाठी झालेले उत्पन्न आहे, लक्षात घ्या. आणि
संयोजन म्हणजे उद्योजकता, एवढा सगळा कारभार केल्यानंतर त्या गुळाच्या ढेपी कोल्हापूरला नेऊन विकल्यानंतर, त्या ढेपी विकल्यानंतर जो नफा प्राप्त होतो ह्या उद्योग समूहाला, जो नफा प्राप्त होतो तो पैशाच्या स्वरूपात प्राप्त होतो, त्या नफ्याला म्हणायचं उत्पन्न. म्हणजे हे जे घटक उत्पन्न आपल्याला मिळते, ज्या घटकांद्वारे उत्पन्न मिळते, ते कोणकोणत्या स्वरूपात मिळलं आपल्याला? पगार म्हणजे मोबदल्याच्या स्वरूपात मिळलं, खंड भाडं रेंटच्या स्वरूपात मिळालं, त्यानंतर व्याजाच्या स्वरूपात आपल्याला ते मिळालं, आणि नफ्याच्या स्वरूपात आपल्याला मिळालं. अशा 4 प्रकारच्या स्वरूपात ते आपल्याला मिळालेलं आहे. तर इथे लक्षात घ्या. आता गैरघटक उत्पन्न बघा. गैरघटक उत्पन्नात काय? केवळ पैशाचं हस्तांतरण आहे. म्हणजे कसं? इथं काही नवीन वस्तू किंवा सेवांची निर्मिती झाली आहे का? नाही. आजोबा रिटायर झालेले आहेत, कुठेही कोणत्याही कार्याला ते जात नाहीत, मस्त घरात निवांत बसून आहेत, खाऊन पिऊन टुमटुमीत. फक्त ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांना ते रिटायरमेंटचं जे काही पेन्शन महिन्याला येते, ते पेन्शन जे आहे ते गैरघटक उत्पन्न झाले. तर फक्त केवळ पैशाचं हस्तांतरण आहे, त्याच्या बदल्यात कोणत्याही वस्तूची किंवा सेवेची निर्मिती होत नाही. 2, आत्याची मुलगी, तिला शिष्यवृत्ती भेटते, पण ती कोणत्याही वस्तू किंवा सेवेची निर्मिती करते का? तिचं आपलं बिचारीचं शिक्षण चाललंय, जेव्हा ती शिकेल, जेव्हा नोकरीला लागेल त्यावेळेस ती सेवा देईल किंवा काहीतरी प्रोडक्शन वस्तूची निर्मिती करेल कंपनीत. पण सध्या ती शिकते, तर तिला जी शिष्यवृत्ती मिळते ते फक्त केवळ पैशाचं हस्तांतरण आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा किंवा वस्तूची निर्मिती होत नाही. आत्याला जो पगार मिळतो तिथं मात्र सेवेची निर्मिती होती. आत्या शिकवण्याची सेवा देते, समजलं? काहीतरी देते सेवा तिथं शिकवण्याची शाळेमध्ये. तर मग इथं आत्याचं गैरघटक नाही येणार, आत्याचं घटक उत्पन्नच येणार, कारण की सेवेच्या बदल्यात तो मोबदला आत्याला मिळतोय, तो पगार मिळतोय. पण ह्या दोघांचं जे उत्पन्न आहे ते गैरघटक येणार. तिथं फक्त पैशाचं हस्तांतरण झाले, कोणत्याही वस्तू किंवा सेवेची निर्मिती झालेली नाही. किंवा इकडे जे देणगी आलेली, ही देणगी लोकांनी म्हणजे की बाबा हां ठीक आहे, तुमचं काय कार्य चाललं हे आमच्याकडून एवढे पैसे घ्या, पण त्या जो देणगी देणार त्या देणगीदाराला काय भेटलंय का त्यांच्याकडून? नाही. त्याने स्वइच्छेने स्वखुशीने दिलेले असतं ते. तिथं पण फक्त केवळ पैशाचं हस्तांतरण झालं, त्याच्यामुळे ते काय झालं? गैरघटक उत्पन्न झालं. तर अशा प्रकारे घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्नाचे फरक आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल घटक उत्पन्न कशाला म्हणतात आणि गैरघटक उत्पन्न कशाला म्हणतात. घटक उत्पन्न कशाला म्हणतात? तर सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामधून वस्तू किंवा सेवेची निर्मिती होते काहीतरी, बरोबर आहे, आणि त्याच्या बदल्यात ते मिळतं पैशाच्या स्वरूपात, त्याला घटक उत्पन्न म्हणायचं. गैरघटक उत्पन्न म्हणजे केवळ पैशाचं हस्तांतरण, जिथं कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा सेवेची निर्मिती होत नाही. मग जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपल्या सूक्ष्म मायक्रो लेवलला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण सगळ्याचंच काउंटिंग करतो इथं उत्पन्नात. पण ज्यावेळेस मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण समग्र लक्ष अर्थशास्त्रात पाहतो देश पातळीवरती राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, त्यावेळेस गैरघटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही, फक्त घटक उत्पन्नाचाच विचार केला जातो. याचा अर्थ असा होतो की आपल्या देशामध्ये ज्या वस्तू आणि ज्या सेवा, म्हणजे ह्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होते एकूण, त्या वस्तू आणि सेवांच्या एकूण जे निर्मितीचं जे पैशातील मूल्य आहे, त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं, समजलं? आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक बेस इयर असतं, त्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे म्हणजे ते स्थिर वर्ष असलं पाहिजे. तिथं कोणत्याही प्रकारचं स्थिर वर्ष आणि अस्थिर वर्षाचे प्रकार कसे? स्थिर वर्ष आणि अस्थिर वर्ष बघा, गेल्या वर्षीचं जे वर्ष आहे ते अस्थिर वर्ष आहे, कारण की इकॉनॉमीमध्ये अचानक क्रायसिस झाले, कोरोना आला, एकदम बाजारपेठा ठप्प झाल्या. आत्ताचं चालू वर्ष जे आहे 2021 हे पण सेम, आता परत लॉकडाऊन पडलं, परत ठप्प झाली अर्थव्यवस्था. तर असं हे नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचे संकट नाही पाहिजे त्या आर्थिक वर्षामध्ये. जे आर्थिक वर्ष स्थिर असतं त्या स्थिर आर्थिक वर्षाला जे मोजलं जातं ना, त्याला त्या आर्थिक वर्षाला ते मोजलं जातं ते राष्ट्रीय उत्पन्न असतं. आणि वस्तू आणि सेवा ज्या एकूण वस्तू आणि सेवा निर्मिती देशामध्ये होते त्यांच्या पैशातील ते मूल्य असते, लक्षात ठेवा. आता मग ते वस्तू आणि सेवा मोजताना कसे मोजतात, काय मोजतात ते आपल्याला पुढे पाहायचे. आपल्याला सध्या फक्त बेसिक कन्सेप्ट आहेत, सोप्या भाषेत समजून घ्यायच्यात, त्या समजून घ्या. फक्त तुम्हाला चांगलं समजलं असेल मला काय सांगायचं की घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न म्हणजे काय, ह्या उदाहरणावरून तुम्हाला आता चांगलं समजलेलं असेल. आता आपण थोडं वस्तू आणि सेवेकडे येऊ. आता वस्तू इथं पहा, आता वस्तू आणि सेवा, इथं जो गुळ आहे, तर वस्तूचे पण प्रकार आहेत, जसं की भांडवली वस्तू आहे, मध्यवर्ती वस्तू आहे, अंतिम वस्तू आहे. जी अंतिम वस्तू असते ना तिची
ती उपभोगासाठी घेतलेली असते, त्याद्वारे परत नवीन कोणती वस्तू तयार केली जात नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तिला अंतिम वस्तू म्हणायचं. अंतिम वस्तू तयार करण्यासाठी जो कच्चा माल म्हणून वस्तू घेतली जाते ना, तिला म्हणायचं मध्यवर्ती वस्तू, हे लक्षात ठेवा. ती कच्चा माल म्हणून घेतली जाते, तिच्यापासून अंतिम वस्तू तयार केली जाते. आणि भांडवली वस्तू म्हणजे काय, की जे मशिनरी वगैरे असतात की जे हे अंतिम वस्तू तयार करताना वगैरे वापरले जातात, त्याला भांडवली वस्तू म्हणायचं. जसं आता गुराळाचं घ्या, इथं उत्पादन केंद्राचं घ्या, म्हणजे आता इथं आपण गुळाचं जे बाय प्रोडक्ट ते तयार केलं, काकवी वगैरे आपण तयार केली, तर ती झाली आपली मध्यवर्ती वस्तू, बरोबर आहे. ती मध्यवर्ती वस्तू तयार करायच्या आधी पण आपण ऊस हा कच्चा माल वापरलेला आहे, त्याच्यापासून ती मध्यवर्ती वस्तू तयार केलेली आहे आपण. त्या मध्यवर्ती वस्तूपासून परत आपण वेगवेगळ्या प्रकारचे गूळ आणि त्याचे जे पदार्थ आहेत ते तयार केलेले आहेत. चिक्कीसाठी वापरलेला असेल तो गूळ, चिक्की तयार केली. आता चिक्की आपण डायरेक्ट खाण्यासाठी घेणार आहेत ना, मग ती झाली अंतिम वस्तू. परत चिक्कीपासून अजून चिक्की, त्याच्यापासून अजून चिक्की, त्याच्यापासून अजून चिक्की, चिक्की 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 असलं नाही. चिक्की एकदा तयार झाली ती आपण खाण्यासाठी वापरणार आहे डायरेक्ट, तर ती झाली चिक्की अंतिम वस्तू. त्याच्या आधी चिक्कीसाठी काय काय आपण वापरले, गूळ वापरला, शेंगदाणे वापरलेत, इलायची वापरली. मग हे त्या क्षणासाठी तरी मध्यवर्ती वस्तू झाल्या त्या चिक्कीच्या दृष्टीने. त्याच्या आधी पण आपण कच्चा माल म्हणून आपण आता ऊस वापरलेला आहे इथं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता भांडवली वस्तू काय आली, हे जे उत्पादन केंद्रात ज्या मशिनरी आहेत ना, त्याला भांडवली वस्तू म्हणायचं. तर ह्या वस्तूचे प्रकार झाले. ढोबळ मानाने लक्षात घ्या, ह्याच्यात काय लय डीपमध्ये आत्ता जाऊ नका, पण तुम्हाला ढोबळ मानाने लक्षात आलं असेल की वस्तूचे प्रकार काय काय असतात. अंतिम वस्तू म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, आणि भांडवली वस्तू म्हणजे काय. सोपी कन्सेप्ट होती ही. तर अंतिम वस्तू ही अशी वस्तू असते की जी उपभोगासाठी डायरेक्ट विकत घेतली जाते, त्याच्यापासून कोणत्याही नवीन वस्तूची निर्मिती केली जात नाही, समजलं. तर हे झालं वस्तू. आता आपल्याला पुढचं जे बघायचं ते सेवामध्ये तर काय आपण पाहिलंच. आता ट्रॅक्टरची वगैरे सेवा, IT सेक्टरमध्ये सेवा देतोय, आता शिकवण्याची सेवा देते, तिकडे ट्रान्सपोर्टची सेवा दिली जाते. तर हे सेवेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता ह्या 2-3 कन्सेप्ट आपल्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण आत्ता पाहिलेल्या आहेत. तर आपण हे जे आपण सगळं पाहिलं याच्यामध्ये मला काही गोष्टी प्राधान्याने सांगायच्यात की हे तुम्हाला आता चांगलं समजलेलं असेल की घटक उत्पन्न म्हणजे काय, गैर घटक उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्र उत्पन्नात कशाचा वापर केला जातो, कशाचा केला जात नाही. आता 2 मिनटात आपण इथं राष्ट्रीय उत्पन्न लगेच तयार करणार आहे कन्सेप्ट. तर फक्त 2 मिनटं मी तयार करतोय याच्यातच, तुम्ही फक्त इथं लक्ष द्यायचं आहे कसं तयार होते. आपण 2 मिनटात लगेच तयार करूयात. आता हे मी सगळं काही गोष्टी खोडतो इथं, बघा. आता लक्ष द्या. आता हे जे होते आत्या वगैरे हे असेच ठेवणार आहेत आपण, फक्त आता आपण थोडंसं मॉडिफिकेशन करूया तिथं. तर हा आपला भारत देश आहे मित्रांनो. मी थोडा घाईघाईत काढला आहे, पण आता समजून घ्या की हा भारत देश आहे आपला. ओके. तर आता इकडं जे आहे बोलेरोचं वगैरे आपण काढलं होतं, IT पार्क वगैरे. तर असं समजा की आता हे आहे अमेरिका. ओके, फक्त समजून घ्या हे अमेरिका आहे. त्यानंतर हे जे कोल्हापूर आपण काढलं होतं याला आपण वेगळं नाव देऊ. हे झालं समजा आपलं युरोपियन युनियन. युरोप. ओके, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इथं आपल्याला जी कन्सेप्ट बघायची आहे ती पाहायची आहे की आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने नेमकं सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे देशातील आर्थिक जे आर्थिक प्रक्षेत्र आहे, आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे काय, ही गोष्ट आपल्याला इथं पाहायची आहे. तर आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र जे असतं इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी, तर याचा विचार केला जातो आपले जे पण उत्पन्न वगैरे असतं ते काउंट करण्यासाठी. तर याच्यामध्ये काय येतं की आपले जो भौगोलिक सीमा आहे हा पूर्ण प्रदेश त्याच्यामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 12 नॉटिकल मैल जे आपल्या समुद्राचं जे अंतर आहे 12 नॉटिकल मैल आपल्या साईडचं भारत देशाच्या, तिथपर्यंत ते आर्थिक प्रक्षेत्र असतं. त्याच्या अंतर्गत जेवढ्या पण आर्थिक घडामोडी चालतात
ते सगळं आपण राष्ट्र उत्पन्न करताना मोजताना काउंट करताना त्याचा विचार केला जातो, त्याच्या आतमध्ये घडणाऱ्या सगळ्या घटकांचा विचार केला जातो. तर हे झालं इकॉनॉमिकल डोमेस्टिक टेरिटरी. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून कशा कशाचा समावेश होते आपल्याला पाहायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे आर्थिक प्रक्षेत्र आहे त्याच्यामध्ये हे तर गोष्टी येतातच, प्लस भारताचे जे परकीय दूतावास आहे, समजा इथं इंडियनचं दूतावास आहे, याच्यात पण इंडियाचा दूतावास आहे, बरोबर आहे. तर ही जे दूतावास आहेत किंवा जे कार्यालय आहेत त्यांचा समावेश काय होतो तर त्याच्यामध्ये केला जातो, हे लक्षात घ्या तुम्ही. तर आपण पाहत होतो की हे 12 नॉटिकल मैलचं झालं, बरोबर. म्हणजे हा भौगोलिक प्रदेश भारताचा जेवढा आहे तो प्लस समुद्रातील 12 नॉटिकल मैल अंतरापर्यंत जेवढ्या ॲक्टिव्हिटी चालतात ते झालं आपल्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येणारे घटक. त्याच्याचबरोबर आपल्या भारताचे जे युरोपमधले दूतावास किंवा बाहेर देशामध्ये परकीय देशामध्ये आपल्या देशाचे असलेले दूतावास किंवा सरकारी कार्यालय यांचा समावेश देखील भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रात केला जातो. पण जर युरोपचं आपल्या दिल्लीमध्ये किंवा आपल्या इथं जर अमेरिकेचं USA दूतावास असेल तर त्याचा समावेश आपल्या याच्यामध्ये केला जात नाही, आर्थिक प्रक्षेत्रामध्ये ते वजा करावं लागतं. जरी ते आपल्या देशात असलं, आपल्या देशाच्या भूमीवर जरी असलं तरी ते आपलं आर्थिक प्रक्षेत्र गणलं जात नाही, ते त्यांचं आर्थिक प्रक्षेत्र गणलं जातं, आपलं नाही, हे लक्षात घ्या. आणि आपलं तिकडं जे ऑफिस किंवा सरकारी संस्था कार्यालय आहेत ते आपलं आर्थिक प्रक्षेत्र गणलं जातं, त्यांचं नाही, हे लक्षात घ्या. याचबरोबर मग अशा आपण पाहिलं की आत्याच्या घरून ट्रक गेलेले आहे कोल्हापूरला, आत्याचे बोलेरो बेंगलोरला आहे. अगदी तसंच आपल्या देशाचे सुद्धा वेगवेगळे जहाजं असतात समुद्रामध्ये, वेगवेगळे जहाजं असतात समुद्रामध्ये. त्याच्यानंतर विमानं असतात. आता समजून घ्या, हे विमान आहे. तर हे जे जहाजं विमानं कोणाचे, आपल्या देशाच्या निवासींच्या मालकीचे, लक्षात ठेवा. आपल्या भारतातील निवासींच्या मालकीचे जे जहाजं आहेत, विमानं आहेत, हे सुद्धा आपल्या देशाच्याच आर्थिक प्रक्षेत्राचा भाग असतात. कारण की ही जहाजं विमानं सेवा देत आहेत, त्या सेवेच्या मोबदल्यात त्यांना सुद्धा पैसा मिळतो आणि हा जो पैसा आहे तो सुद्धा उत्पन्नात गणला जातो. त्याच्यामुळे ही जे जहाजं आहेत, विमानं आहेत किंवा तेल उत्खनन जहाजं आहेत, वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी चालतात आपल्या देशाच्या निवासींचे सांगतोय मी तुम्हाला, दुसऱ्यांच्या निवासींच्या नाही. तर ते सुद्धा काय झालं, आपलं आर्थिक प्रक्षेत्र झालं आपल्या देशाचं, हे लक्षात ठेवा. आता मग याच्यामध्ये हे सगळं राष्ट्रीय उत्पन्नात आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये निवासी म्हणजे काय, हे सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला पाहायची. निवासी म्हणजे काय. आता निवासी म्हणजे काय, तर निवासी आणि नागरिक ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, हे लक्षात घ्या. निवासीमध्ये, नागरिकामध्ये फक्त आपल्या देशाच्या लोकांचा समावेश होतो. निवासीमध्ये परकीय लोकांचा देखील समावेश होतो की जे आपल्या देशात निवास करून आर्थिक प्रक्रियेत सहभागी आहेत असे. समजलं. आपल्या देशात हे होऊन सुद्धा आर्थिक प्रक्रियेत सहभागी आहेत त्यांना निवासी असे म्हणतात. हे निवासी म्हणजे काय, आपल्या भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये राहून आर्थिक प्रक्रियेमध्ये भाग घेणारे व्यक्ती किंवा संस्था ज्या असतात त्यांना निवासी म्हणतात, हे लक्षात ठेवा. नागरिक ह्या कन्सेप्टमध्ये फक्त नागरिक येतात देशाचे, परंतु निवासी ही कन्सेप्ट वेगळी आहे, नागरिक ह्या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. निवासी या संकल्पनेमध्ये आर्थिक प्रक्रियेमध्ये भाग घेणारे व्यक्ती आणि संस्था दोघांचाही समावेश होतो. आणि आपले जे मग आता आपल्या देशामध्ये जे व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांचा समावेश इथे निवासी म्हणून होणार. पण याला एक अपवाद आहे. अपवाद काय, आपल्या देशामध्ये जे परकीय जे दूतावास आहेत किंवा कार्यालय आहेत परकीय देशांचे, ते दूतावास किंवा कार्यालय निवासी गणले जात नाहीत. कारण की आपण आधीच पाहिलं की जसं आपलं तिकडं कार्यालय आर्थिक प्रक्षेत्र गणलं जातं तसं त्यांचं दूतावास किंवा सरकारी संस्था ह्या काय गणल्या जातात, त्यांचं आर्थिक प्रक्षेत्र गणलं जातं. त्याच्यामुळे त्यांना इथं निवासी गणलं जात नाही. पण याला पण आता अपवाद आहे. याला अपवाद काय आहे की याच्यामध्ये जे काम करणारे परकीय लोक किंवा भारतीय लोक जे आहेत याच्यामध्ये काम करणारे त्यांना मात्र निवासी गणलं जातं. कारण की ते इथं काहीतरी आर्थिक प्रक्रियेत गुंतलेले असतात म्हणून त्यांना निवासी गणलं जातं. आता निवासीमध्ये आपल्या देशाचे नागरिक प्लस परकीय व्यक्तीसुद्धा असतात. म्हणजे परकीय व्यक्ती कोणते असतात की ज्यांचा जो रेसिडेन्स आहे किंवा जे राहणं आहे ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहिलेले असले पाहिजे. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे राहतात त्यांना निवासी गणलं जातं. आता सेम आहे, जसं आपल्याकडे ते लोक येऊन इथं राहतात, आर्थिक प्रक्रियेत भाग घेतात, उत्पन्न निर्मिती करतात, अगदी तसेच आपले भारतातील लोकसुद्धा अमेरिकेत जाऊन राहतात, युरोपमध्ये जाऊन राहतात,
तिथल्या आर्थिक प्रक्रियेत भाग घेतात, तिथं उत्पन्न निर्मिती करतात, त्यांना आपण निवासी म्हणतो का? नाही, त्यांना आपण म्हणतो अनिवासी भारतीय, NRI, नॉन रेसिडेंट इंडियन. समजलं? NRI म्हणजेच आपण त्यांना अनिवासी भारतीय म्हणतो. समजलं? तर निवासी अनिवासी कन्सेप्ट आता तुमची क्लिअर झाली असेल असं मी समजतो. तर आता हे निवासी, अनिवासी, घटक उत्पन्न, गैर घटक उत्पन्न, वस्तू सेवा, अंतिम काय, अंतिम वस्तू काय, हे सगळे जेवढ्या संकल्पना आज आपण क्लिअर केल्यात, या संकल्पनावरतीच आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. म्हणजे ह्याच टॉपिकमधला पुढचं घटक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कशी केली जाते, त्याचे भाग कोणते, GDP म्हणजे काय, NDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, यातल्या कोणत्या संकल्पने राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात, घसारा त्यात पकडतात का, काय पकडत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला व्यापकरित्या पाहायच्यात पुढच्या लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर आपण थांबवतो इथंच, कारण की जड होईल आता डोक्याला. जे शिकलोय हेच लेक्चर सारखं एकदा दोनदा पहा, एकदा दोनदा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय सांगायचं होतं. हा जो भारत मी काढलाय हे आत्याचं गाव आहे एवढं लक्षात ठेवा. हा जो अमेरिका काढलाय हा बेंगलोर आहे, बेंगलुरू. हा जो युरोप काढलाय ते कोल्हापूर आहे. हे जे विमान काढलं ते आत्याचे ट्रक आहे. हे जे जहाज इकडं काढलंय ते आत्याचे बोलेरो आहे. इथं ट्रॅक्टर आहे. म्हणजे ते आत्याचं जे उदाहरण दिलं मी मायक्रो इकॉनॉमिक्सचं, तेच उदाहरण थोडं इमेजिन करा मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने. व्यापक लेवलला इमेजिन करा, तुम्हाला 0 मिनिटात कळून जाईल की घटक उत्पन्न काय, गैर घटक उत्पन्न काय. 0 मिनिटात कळून जाईल तुम्हाला की इथं अंतिम वस्तू सेवा काय, उत्पादन आणि उत्पन्नातला फरक काय, कशा प्रकारे उत्पादन झालं, घसारा काय होता, सगळं कळून जाईल. तुम्ही हे लेक्चर फक्त एकदा दोनदा तीनदा पहा. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा आपण पुढचं लेक्चर घेणार आहोत. आता पुढचं लेक्चर घेताना मी आत्ताच सांगतो, हे लेक्चर तुम्ही जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचवा. मागचं लेक्चर आता आपण सांगितलं होतं की 2000 व्ह्यू झाल्यानंतर घेणार आहोत, तर ते होत आलेले आहेत. पण मला एवढंच सांगायचं की आता हे लेक्चर, याच्या पुढचं लेक्चर 2000 व्ह्यू झाल्यानंतरच आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांपर्यंत हे पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, ही माझी सगळ्यात मोठी विनंती आहे तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट सांगतो की आपली कंबाईन एक्झामची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच. नवीन बॅच आपण काल लॉन्च केलेली आहे. ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जर लावायची असेल तर एवढ्या 2-3 दिवसात लावून घ्या. खूप चांगला रिस्पॉन्स पहिल्या बॅचला आलेला आहे. आपण जसं आत्ता ह्या संकल्पना क्लिअर केल्या तर अगदी अशाच सगळ्या विषयांच्या कन्सेप्ट आपण बॅचमध्ये घेत असतो. वैयक्तिक मार्गदर्शन असतं, युनिट टेस्ट आहेत, सब्जेक्ट टेस्ट आहेत, त्यानंतर कॉम्प्रहेन्सिव्ह आयोगाच्या पेपरसारख्या टेस्ट आहेत. 3 लेअरमध्ये आपण टेस्ट घेणार आहोत, 3 लेअरमध्ये रिव्हिजन घेणार आहोत आणि रिझल्ट आणणार आहोत प्रत्येकाचा कंबाईनचा, पूर्व परीक्षेचा, संयुक्त गटबचा. तर त्या दृष्टीने ती बॅच आहे. ती बॅच खूप चांगली आहे, खूप चांगले फीडबॅक आहेत. नवीन जी पहिली बॅच आहे त्याच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो आहे. त्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस असे आहेत की आत्ता जो वेळ चालला आहे वायाला फालतूचा टाईमपास जो होतो आहे त्याच्याऐवजी बॅच लावून इतका फायदा झाला आहे त्यांना. त्यांचा अभ्यास आज तुम्हाला सांगतो एका आठवड्यात जॉग्राफी आणि हिस्ट्री 2 विषय त्यांचे होऊन पण गेले आणि गेल्या आठवड्याभरात त्यांचा पॉलिटी होऊन गेलं आणि इकॉनॉमिक्स कालपासून आपण सुरू केलेलं आहे. तुम्हाला जर बॅच लावायची असेल, नवीन बॅच आपण आता चालू करतो आहे, नवीन बॅचला सगळं रिपीट होईल. तुम्हाला जर बॅच लावायची असेल तर, आणि फी तर आपण एकदम माफक ठेवली. कोणत्याही प्रकारची या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचला आपण 1000, 2000, 5000 असली फी ठेवलेली नाही आहे. फी फक्त 499 रुपये फी ठेवलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची सगळी माहिती टाकतो. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्याने लगेच आज उद्या परवा या 2-3 दिवसात करून घ्या, म्हणजे तुम्हाला लेट होणार नाही, आपली बॅच रन करता येईल. कंबाईनची परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याचे 99% चान्सेस कालच्या बातमीवरून मिळत आहेत. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे, त्याचं सोनं करा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही हातात घ्या. अजिबात घाबरायचं नाही. हे पहा, आता ही कन्सेप्ट आपण इतकी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजून सांगितलेली आहे. अजूनही नसेल समजली तरी मला खाली कमेंटमध्ये सांगा, आपण परत घेऊ. पण हा व्हिडिओ तुम्ही 2दा-3दा पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार म्हणजे समजणारच, माझी पक्की खात्री. आणि तुमची इकॉनॉमिकची भीती पक्की मिळालेली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या कंबाईनची बॅच नक्की जॉईन करा, तुम्हाला खूप फायदा होईल. चला आज आपण थांबूयात. धन्यवाद.